नमस्कार मंडळी, कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोळंबी थाळी, प्राऊन्स थाळी, हॉटेल स्टाईल. ती पण प्राऊन्स मसाला आणि कोंबडी वडे सोप्या पद्धतीने कसे घरी बनवले जातात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे अशी भन्नाट लागते ही. सोप्या पद्धतीने कशी बनवायची चला तर पाहूया आपण. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे साधारण 1 किलो प्राऊन्स आहेत. हे कोळंबी आणि हळद लावून स्वच्छ धुतलेले आहेत. त्यासाठी लागणारा मसाला आहे. इथे मोठे साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, अद्रक आणि 2 ते 3 टोमॅटो, 2 चमचे जिरे, 1 मोठा चमचा शहा जिरे आणि 2 चमचे धने, दालचिनी, हिरवी वेलची, लवंग आणि मिरे अशा पद्धतीने मसाला घेतलेला आहे. आणि इथे घेतलेले आहे आपण लसूण, 2 सुक्या लाल मिरच्या, तुमच्याकडे हिरव्या असल्या तरी चालेल, आणि भरपूर कोथिंबीर. तर आपण मसाला भाजून घेऊया. कापलेला कांदा पहिला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला ब्राऊन कलरवर की त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि टोमॅटो घालायचे आहेत. तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये लसूण आणि आपण जो गरम मसाला घेतला होता, धणे, जिरे, शहा जिरे आणि खडा गरम मसाला, हे सर्व तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. हलकंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर स्मॅश होतो. आता हा मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आपला हा मसाला परतून झालेला आहे. तर सर्व भाजलेला मसाला आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मसाला वाटून झालेला आहे. आता पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 ते 3 चमचे, आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व प्राऊन्स आहेत ना वाफळून घ्यायचे आहेत, हळद मीठ घालून. काही वेळाने तुम्हाला दिसेल पाणी सुटलेलं. ज्या पद्धतीने आपण मटण वाफळून घेतो त्या पद्धतीने कोळंबी ही तेलामध्ये वाफळून घ्यायची आहे.
हे पहा, कोळंबी आपली छान वाफळून झालेली आहे, पाणी सुटलेलं आहे. त्यातच आपण आता वाटलेला मसाला ॲड करणार आहोत. ढाबा असो, हॉटेल असो, तिथेही अशाच पद्धतीने बनवली जाते. आता मसाला घ्यायचा आहे चवीनुसार. इथे मी 3 ते 4 चमचे मसाला घेतलेला आहे. घरचा मसाला, घाटी मसाला आहे हा. हळद, आणि चवीपुरते मीठ. तर सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, तर झाकण लावून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं. तोपर्यंत आपण कोंबडी वड्यांसाठी पीठ तयार करणार आहोत. इथे मी 2 बाउल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. घरात जी आपल्याकडे स्टीलची वाटी असते तेच माप घेतलेलं आहे, सर्वांना समजेल असं. ह्यातच अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता त्याच वाटीने आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत. ते सर्व चाळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ सर्व चाळून झालेलं आहे. त्यामध्ये हाताने चोळून कसुरी मेथी ॲड केलेली आहे. चवीपुरतं मीठ, हळद, ते सर्व चांगलं मिक्स करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. 15 मिनटं तरी हे पीठ मुरत ठेवायचं आहे झाकून. आता आपला कोळंबी मसाला पाहूया कसा झालाय तो. आहा हा, मस्तच भन्नाट झालेला आहे आपला हा कोळंबी मसाला. तुम्ही पाहू शकता टेक्स्चर, ग्रेव्ही, रंग आणि त्याप्रमाणे चवही अप्रतिम.
आता आपण कोंबडी वडे करून घेऊया. मालवणी वडे पण म्हणतात याला. पीठ छान मुरलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया आणि थोडंसं तेल, 1 चमचा, आणि पुन्हा एकत्र करून हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ वडे करण्यासाठी तयार आहे. तुम्ही हातावरही करू शकता आणि हातावर नाही जमले तर बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपरवरही बनवू शकता. हाताने थापून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे होल करून तेलामध्ये फ्राय करण्यास लावायचे आहे. तेलही गरम झालेलं आहे, हे पहा. खूप सोपे असतात हे बनवायला. व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही जमेल घरी बनवायला. दोन्ही बाजूने छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही गोल पुरीसारखंही बनवू शकता आणि अशा पद्धतीनेही बनवू शकता. हॉटेलमध्ये असे दोन्ही प्रकारे मिळतात हे वडे आणि नॉनव्हेज बरोबरच खाल्ले जातात हे कोंबडी वडे किंवा मालवणी वडे. घरी करायला खूप सोपे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही डिश आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आहे की नाही मस्त? तयार आहे आपले कोळंबी मसाला कोंबडी वडे. आहे की नाही कोळंबी थाळी मस्त. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.